तर भाजपच्या मिशन 45+ घोषणेची उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवली। 45 जागांचा आकडा महाराष्ट्रातला नसून देशातला आहे। त्यानंतर भाजपच्या शेलारांनी ठाकरेंना चॅलेंज दिलं। 45च्या वर देशात भाजपनं जागा जिंकल्यास उद्धव ठाकरेंनी राजकारण सोडावं, असं शेलार म्हणाले। त्या बॅनरला 48 जिंकणार महाविकास आघाडी आणि फक्त महाराष्ट्रामध्ये, कारण त्यांचा 45 संपूर्ण देशाचा आकडा आहे, माझा केवळ महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टी देशात 45च्या वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल। आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही 18 आलात तर मी राजकारण सोडेन। महाराष्ट्रात भाजपनं 45+ घोषणा दिली, मात्र उद्धव ठाकरेंनी या घोषणेची खिल्ली उडवत ही भाजप देशभरात 45+ जागा जिंकणार आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी सर्व 48 जागा जिंकेल असं वक्तव्य केलं। त्यावरनं आशिष शेलारांनी ठाकरेंना आव्हान दिलंय, भाजप 45च्या वर देशात गेल्यास तुम्ही राजकारण सोडा किंवा महाराष्ट्रात महाविकास आघाडी तुम्ही 18 जागा जिंकल्यास मी राजकारण सोडणार असं शेलारांनी म्हटलंय। 48 ज्या बॅनरला 48 जिंकणार महाविकास आघाडी आणि फक्त महाराष्ट्रामध्ये, कारण त्यांचा 45 संपूर्ण देशाचा आकडा आहे, माझा केवळ महाराष्ट्र। उद्धव ठाकरेजी हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल, मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे, भारतीय जनता पार्टी देशात 45च्या वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रति आव्हान देतो, देशात जाऊ दे, महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही 18 होतात आमच्यामुळे, आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही 18 आलात तर मी राजकारण सोडेन। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या उपस्थितीत मशाल गीतही लॉन्च करण्यात आलं। या गाण्यावरूनही आशिष शेलारांनी ठाकरेंना डिवचले। मशाल आहे की आईस्क्रीमचा कोन? सध्याच्या तापमानात लोकांना पेट्टी मशाल नव्हे तर आईस्क्रीमचा कोन हवाय असा टोला शेलारांनी लगावला। मशाल आहे का तो आईस्क्रीमचा कोन आहे पहिले ते ठरवा, कारण लोकांना आता या गरमीमध्ये आईस्क्रीमचा कोन पाहिजे, मशाल नको। मशाल आणि मशालीची आग आणि त्याची धग याला लोक आता कंटाळतील, फेटाळतील, लात मारतील आणि त्यामुळे मुळामध्ये आता लोकांना आईस्क्रीमचा कोन हवा आहे। त्यामुळे त्यांना माझी विनंती आहे, समसमान दिसतंय त्यामुळे आईस्क्रीमचा कोन म्हणून घ्या, लोक कदाचित त्याला काहीतरी थोडी पसंती देतील। इंडिया आघाडी आणि मोदींनीही प्रचाराचा धडाका लावलाय। या प्रचार सभेतनं मोदी काँग्रेसच्या घोषणापत्रावरून हल्लाबोल करतायत। काँग्रेसच्या घोषणापत्रात मुस्लिम लीगची छाप दिसत असल्याची टीका मोदींनी केली। त्यावर उद्धव ठाकरेंनीच भाजप आणि मुस्लिम लीगचा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा संबंध असल्याचं म्हटलंय। कांग्रेस के घोषणा पत्र में वही सोच झलकती है जो सोच आजादी के आंदोलन के समय मुस्लिम लीग में थी। कांग्रेस के घोषणा पत्र में पूरी तरह मुस्लिम लीग की छाप है। ते सांगू शकतात, कारण त्यांचा आणि मुस्लिम लीगचा संबंध हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे। 1940-42 साली जनसंघाचे जे संस्थापक होते श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तेव्हा काँग्रेस नको, स्वातंत्र्य लढ्यात उतरलेली काँग्रेस नको म्हणून तिथल्या पश्चिम बंगालमधल्या मुस्लिम लीग बरोबर, ज्या मुस्लिम लीगनी त्यावेळेला देशाची फाळणी मागितली होती, त्यांच्याबरोबर युती केली होती, म्हणून कदाचित मोदींच्या त्या आठवणी ताज्या झाल्या असू शकतील। मुस्लिम लीगबद्दल तेव्हाच्या मोदीजींना जास्त माहिती असेल। इकडे देणगीच्या रूपात मिळालेल्या इलेक्टोरल बॉन्डवरूनही मोदी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे। मुलाखतीत मोदींनी इलेक्टोरल बॉन्डचं समर्थन करत विरोधकांना पश्चाताप होईल असं म्हटलंय, तर राहुल गांधींनी इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे हप्ता वसुली असल्याची टीका केली आहे। इलेक्टोरल बॉन्ड की सक्सेस स्टोरी है कि इलेक्टोरल बॉन्ड थे तो आपको ट्रेल मिल रहा है मनी का, कि किस कंपनी ने दिया, कैसे दिया, कहाँ दिया।
अब उसमें अच्छा हुआ बुरा हुआ वो विवाद का विषय हो सकता है, इसकी चर्चा हो, इसमें भी सुधार के लिए बहुत संभावना है। लेकिन आज हम पूरी तरह काले धन की तरफ देश को धकेल दिया है, और इसलिए मैं कहता हूँ सब लोग पछताएंगे जब बाद में ईमानदारी से सोचेंगे, सब लोग पछताएंगे। तो अगर ये पॉलिटिक्स में ट्रांसपेरेंसी लाने के लिए किया गया तो इसमें नाम क्यों छुपे थे? जब सुप्रीम कोर्ट ने कहा कि डेटा रिलीज होना चाहिए तो इसको रिलीज होने से कौन रोक रहा था, क्यों रोक रहा था? ये प्राइम मिनिस्टर का विजन है, इसको स्ट्रीट लेवल पे एक्सटॉर्शन कहा जाता है, हफ्तेबाजी कहा जाती है। ये हिंदुस्तान का सबसे बड़ा हफ्तेबाजी का स्कीम है और ये प्रधानमंत्री ने कंसेप्चुलाइज किया है। चंदा दो धंधा लो, ये नीति से सरकार ने ऐसे ठेकेदारों को, कंपनियों को काम दिया जो ब्लैकलिस्टेड थी, जिनके ऊपर ईडी की एक्शन चल रही थी, सीबीआई की एक्शन चल रही थी, इन्कम टॅक्स जीएसटी की एक्शन चल रही थी। भाजपच्या तिसऱ्यांदा विजयासह पंतप्रधान मोदी सुद्धा हॅट्रिकच्या तयारीत आहेत. मात्र देशपातळीवर त्यांचा विजय रथ रोखण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीचा आहे. त्यावरनं 400 पार आणि महाराष्ट्रात 45+ मिशनवरून मुस्लिम लीग आणि इलेक्टोरल बॉन्डवरूनही शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.